मराठींना पटकून पटकून मारू असं म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मनसेचे नेते सुदाम कोंबडेंनी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मराठी माणसांची माफी मागा अशी मागणी सुदाम कोंबडेंनी केलेली आहे। काही दिवसांपूर्वी कोंबडेंनी दुबेंना नोटीस पाठवली होती, मात्र दुबेंनी नोटीसला कोणतंही उत्तरच दिलं नाही आणि त्यामुळे ही याचिका आता दाखल करण्यात आली आहे। भाजपचे जे खासदार आहे, जे मुजोर खासदार निशिकांत दुबे याला आम्ही 15 दिवसापूर्वी कायद्यानुसार आम्ही त्याला नोटीस पाठवली होती की जे मराठी भाषेबद्दल, मराठी माणसाबद्दल आणि हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल हा भाजपचा खासदार मुजोर पद्धतीने बोलत होता। आम्ही त्याला त्या नोटिशीमध्ये सांगितलं की बाबा तू माफी माग, म्हणून या खासदाराला मराठी भाषेचा त्यांनी जो काही अनादर केलेला आहे आणि आमच्या मराठी माणसांचं मन दुखवलं गेलेलं आहे, म्हणून याच्या विरोधात नाशिक कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। संहितेच्या 356 म्हणजे मानहानी मराठी माणसांची केली आणि 352 प्रांताप्रांतात वाद, भाषेत वाद हे दोन्ही लावण्याचा प्रयत्न केला। याच्या संदर्भात नोटीसला उत्तर नाही आली म्हणून याचिका, असं दोन्ही कायदेशीर पद्धतीने दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता कोर्टाची कारवाई करेल। निशिकांत दुबेंना नाशिकला यावं लागेल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।